नमस्कार मित्रांनो, आज आपण या टबमध्ये जे शेण बघत आहात हे देशी गाईचं शेण आहे आणि एकदम ताजं शेण आहे। ह्या शेणावरून तुम्ही बरंच तर्कवितर्क लावू शकता। गाईचं आरोग्य कसं आहे ते कळू शकतं तुम्हाला ह्याच्यावर। आज हे जे शेणावर कुठल्याही प्रकारचे मासे आहे ते बसत नाही आहे, याचा अर्थ हे गायचं शेण एकदम निरोगी आहे। गायीने जे काही दिवसभर खाल्लेलं आहे, पाणी पिलेलं आहे ते उत्कृष्ट प्रतीचं असं दिसून येत आहे आणि पूर्णपणे ते रवण केलेलं आहे। रवण चांगल्या पद्धतीने झाल्यामुळं गाईच्या शेणामध्ये असं घट्टपणा आलेला आहे, कोणतंही असं पातळ अशी शेण नाही आहे। त्यामुळं आज तुम्ही गाईच्या गोठ्यात गेला किंवा असं उघड्यावर जरी शेण बघितलं तरी ह्याच्यावर माशा बसत नाही। माशा नेहमी घाणीवर बसतात, पण ह्या शेणावर माशी तुम्हाला कुठे फिरकताना दिसत नाही। आता हे जे शेण आहे हे शेणामध्ये असंख्य कोट्य जीवाणूंची संख्या असते। हे तुम्ही शेण आपण जमिनीमध्ये शेतात टाकलं तर आपली शेती आणि जमीन एकदम बलवान होते, कारण ह्यातले जे जीवाणू आहेत ते जमिनीमध्ये जातात आणि जमिनीमध्ये असलेल्या जीवाणूंना पण हे खाद्य होतं आणि त्यांची संख्या अजून मोठ्या पटीने वाढायला लागते। आणि ही जी गाईचं हे जे शेण आहे किती महत्त्वाचं आहे आज आपल्याला सर्व शेतकरी बांधवांना माहिती आहे। आज गाईला उगाच गोमाता म्हणत नाही, आज गाईच्या शेणापासून गोमूत्रापासून आपल्याला भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या वस्तू बनवता येतात। दुधापासून बनवता येतं भरपूर वस्तू, त्यामुळं प्रत्येकाच्या दारात एक देशी गाय ही पाहिजेलच। देशी गाय आता सरकारने पण देशी गाय वाचवा ही मोठी योजना आणलेली आहे, त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांनी एक तरी देशी गाय पाळावी। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।